गुड मॉर्निंग फ्रेंड, शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कशा आहेत सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात. स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा. तर बघा इकडे काल मी हे पालक भाजी आणलेले आहेत, तर त्यात ही पालक आणलेली आहे. तर म्हणलं आता पहिल्या नाश्त्याचं ना तिन्ही ठेवणार. पालकाचे पराठे बनवायचे. सकाळचे वाजले बघा 8. आज आमचे भांडेवाले मावशी काय येणार नव्हत्या, त्याच्यामुळे म्हटलं चला भांडे घासून घेतली. आता ते भांडी आवरती आणि इकडे पालक ना पाण्यात कढईमध्ये उकडायला टाकते. हे बघा, तर चला पालकाचे ना पालक शिजायला टाकते, उकडायला टाकते आणि उकडून काय करते, पालक याचं तिंबून ठेवते. नाश्त्याचं पहिलं तयारी, पाणी भरलेलं आहे. सकाळी देवपूजा झाली आहे, कपडे झाले आहेत. पटापट लवकर करून आवरून घ्यावं लागतं. म्हणजे काय होतं, निवांत नाश्ता आणि स्वयंपाक करायचा असतो. तर चला एवढं पहिला पालक मोडून उकडून घेते. इकडं पालकाच्या पराठ्याचे तिंबून ठेवलेलं आहे नाश्त्यासाठी. आणि हे पहा, भेंडीची भाजी बनवती. भाजी चिकट झाल्यानंतर काय करायचं सांगते, दाखवते तुम्हाला. ही भाजी का चिकट झाली तर मी भेंडी धुवून पुसून घेतली होती आणि पुसून घेतली होती ते नाही, तर भेंडीवर असं मी झाकण ठेवल्यामुळे याचं पाणी येतं. एक थेंब जरी पाणी पडलं तर भेंडी होती चिकट. आणि चिकट झाल्यानंतर मी काय करणार आहे बघा, लिंबू आहे ना, लिंबाचं थोडंसं 4-5 थेंब रस टाकणार आहे याच्यामध्ये. भेंडीची भाजी चिकट झाली तर तुम्ही पण हे ट्रिक वापरून बघा, ही पद्धत वापरून बघा. हे बघा, चिकट झाल्यानंतर मी काय केलं, हे पहा, बिया काढते, कारण की एखाद्याच बीसुद्धा पडू शकते. हे बघा, झालं, बास, पुष्कळ झालं. आता थोड्या वेळ तुम्ही ही भाजी पहा, तिखटपणा सगळा निघून जातो. आज मी ना भेंडीची भाजी ना तिखट न घालता केलेली आहे, कारण काय ह्यांना झाली ॲसिडिटी. ते मसालेदार नाही, फक्त कांदा, टमॅटो आणि लसूण एवढंच टाकलेलं. मीठ म्हणजे हिरवी मिरची किंवा तिखट या भाजीमध्ये मी टाकलेलं नाही आहे. तुम्हाला 5 मिनिटांनी म्हणजे ही भाजी चिकटपणा गेल्यानंतर दाखवते. तर बघा, आता आपोआप चिकटपणा याचा कमी होतो. तर ही पद्धत वापरून नक्की बघा मैत्रिणींनो. तुम्ही कसं करता सांगा. काय जण ना, मला वाटतं याच्यामध्ये चिंच पण टाकतात का काय, कोणास ठाऊक, आमसूल चिंच टाकतात का, पण मी लिंबू पिळत असते. हे पहा, कमी झाला ना चिकटपणा आणि गेला ना चिकटपणा. हे बघा, मगाशी किती चिकट होती भाजी, आता बघा मोकळी झाली ना. मगाशी ना असे चिकट वाटतात, आता बघा चिकटपणा कसा गेला आहे. तर चला मैत्रिणींनो, ही ट्रिक वापरून बघा. हां, हे बघा, इकडं पालकाचं पराठे करायला सासूबाईंना देते. या नाश्ता करायला पालक पराठे. मी दरवेळेस काय करते, पालक शिजून हे उकडून घेऊन मिक्सरमधनं काढत असते, पण यावेळेस मी काय केलं, हातानेच बारीक केलं. हे बघा, उद्या आहे पाडवा, तर मी आजच तयारी करून ठेवणार आहेत, कारण का उद्या सकाळी पाडवा, हे गुढी लवकर उभं करायची आहे. तर सकाळ खूप गडबड होऊन जाईल. 8:30पर्यंत गुढी उभी राहिली पाहिजे. तर लिंबाचा पाला आणि आंब्याची पानं सगळं आणलेलं आहे बघा. यांनी आत्ता जाऊन फुलं, हार
इकडे दाखवते अजून बघा. साखरेचा हार, नारळ सगळी तयारी आत्ताच करून ठेवली आहे. आणि ह्यांचा मी टिफिन इथं भरून ठेवला होता, पण त्यांना कालपासनं रात्रीपासनं बरं नाही आहे. तर मग काय आज कामाला ते गेले नाही आहेत. आज थोडी विश्रांती घेतील. हे बघा किती ऊन आहे. 11च वाजले तरी एवढं ऊन तावलं आहे. भयंकर ऊन आहे. हे पहा सगळी माझी कामं आवडली. हे पहा सगळं जिथल्या तिथे आवरून झालं. आता मावशीची वाट बघते, येतील मावशी. चहा बनवायचं आहे. चहा टाकते, चहा बनवते. तर चहासाठी भांडं, चहा बनवते. आणि ना प्राजक्ताने मला एक काम सांगितलं आहे, तिची साडी टाकायची पिको फॉलला उद्यासाठी. आता अर्जंट बघू कोण नेहमी ज्यांच्याकडे टाकते त्या देतात का पाहते. तर चला आता पहिला इकडे चहा. हे बघा प्राजक्ताची साडी आहे ना, पिको फॉल करायला मी येते इथं बिल्डिंगमध्ये. हे बघा आमच्याच रस्त्याची बिल्डिंग आहे ना, अपार्टमेंट आहे ना रस्त्याचं, त्याच्यामध्ये एक जण करते. आता बघू अर्जंट देते का. चला आधी रस्त्याची बिल्डिंग अर्जंट दिली तर बरं होईल. साडी पिको फॉल. चला बघते देते का. बघा बेल त्यांची बाजवली तर ते घरी नाही दिसते. बाहेर त्यांच्या दारात रांगोळी पण नाही आहे, त्याच्यामुळे ते गावाला गेलेले असणार आहे. तर चला आता ही साडी दुसरीकडनं पिको फॉल करून आणावं लागणार आहे मला. मी आत्ता पायरीने उतरते, नाहीतर लिफ्ट आहे इथे. चला मला झाला हेलपाटा. ठीक आहे, नाही आता दुसरीकडे ही साडी पिको फॉल करून घ्यावं लागणार आहे. चला तुम्हाला आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला तुम्ही कमेंट्स करून नक्की सांगा. तर चला मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.